हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग असा आहे की मी आज करणार आहे दुधीचा हलवा आणि मी माझ्या घरी नाही आहे. मला सुट्टी आहे आणि माझ्या बहिणीला पण क्रिसमसची सुट्टी आहे म्हणून मी आली बहिणीच्या सासरी राहायला थोडे दिवस. मी परवा जाईल. मग आज जायच्या आधी बहिणीला माझ्या हातचं काहीतरी गोड खायला दिलं पाहिजे ना, म्हणून मी आज दुधीचा हलवा करणार आहे. आणि मी आता बहीण दाखवते 2 मिनिटं. ताई हाय. आता आमचं इथे तयारी चालू आहे. आम्ही खवा ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं काढलंय, दूध तापत ठेवलेलं सगळं झालंय. तुम्हाला पुढे दाखवतो. बाय. बहीण फक्त मला कापून देते, बाकीचं खिसणार वेचणार मी आहे. हो, तीच करणार आहे दुधीचा हलवा, मी नाही करणार. मी तुम्हाला आहे ना भावजा दाखवते. माझ्या भावजा आहे ना लय लाचतात मी लपून दाखवते. ऐकलंय भावजा आहेत, लाचतात भावजा. बहिणीला मी कापायला लावली दुधी. असं नाही की ती करते, मीच करणार आहे सगळं. फक्त तिला मी कापायला आणि आत्ताची खिसायला लावते, कारण का मगाशी पण मी कापली, बी काढली, खिसली. मग तरी खिसून माझा हात दुखला आणि तिचं खिसून एवढंच झालं. मग आता भावटी बहीण मी आहे, पण हीच मला प्रत्येक वेळी कामाला लावते. आणि भाऊजांना पाठवलेलं ह्यांच्या शेतावर सगळं भेटते भाज्या बिज्या. तर त्यांनी शेतावर जाऊन आता दुधी आणली आहे आणि आता हिला ही दुधी मी बी काढून खिसायला लावेल, कारण का पहिली काढली त्याचं एवढंच निघालं, ते कमी पडेल म्हणून परत आणायला सांगितलं. मग तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही. आणि आमचे भाऊजे लय लाजत आहेत, नाही जगू शकत. आता त्यांना कळालं मी ब्लॉग चालू केला, त्यांनी कडीच लावून घेतली आहे. तेव्हा मला कळालं तर मला बघायचंच नाही. दाखवतो मला जसं भेटेल ना दाखवायला तसं मी दाखवेल. तर तुम्ही पुढे बघत राहा. बाय, स्टे ट्यून. आता आम्ही गाजरच तोंडात येतं. दुधी खिसायला घेऊ. खिसणे खूप आहे. ताईचे सासू सासरे आलेत, ते गेलेले कोणाच्या साखर फुडायला, आता आलेत. हे आमचे सासरे ताईचे, हे आमचे पप्पा आहेत. कुठे ब्लॉग चालू आहे ब्लॉग. आणि हे ताईचे सासू आणि ह्या आमच्या मम्मी आहेत, सासूबाई माझ्या. हे करेल आणि टाकून प्यारी समझ गई. काय खाऊ इथं एक होतं बा. तो कमी पडला. तोच आहे. मी बघा मग आणलं दूध. आणील ना दिल्या खाल्ली मी एक भाकरी. तिला आवडते. त्या ह्याला धार नाही, तो दुसरा वाला द्या ना. दुसऱ्यावाला द्या. ते स्वतः बोलले हळदीला आणि लग्नाला जाऊ. पप्पा येतात बघायला. हा पण काढून ठेवा मग इथं. मिक्सर लावता येईल. निघाला का त्याचं? निघतोय ग, पण जून आहे ना. काय ना आता खिसलंच तरी चालेल की. माऊली हा. दोन याची साय काढून ठेवा का? तुमची खरंच मी आम्ही वाया घालून जाईल. आम्ही घरातच करतो तू. आम्ही वाया घालून. चांगलं आहे ना, घरातच दूध पण भेटतं त्याच्यात. तूप पण. ही खायची पहिली सांगून बरोबर तू खायची तू? मी खायची. काय कर नुसती? नुसती तीच काम होती. मी तुला त्याच्याने कफ होतो नुसती. मग कशाला खायचा? मग तिला एवढं खाऊच नको मग नाही खायची आता. पण हे काय हे काढ ग, नीट काढाय पण निघतंय. माऊली हा. तुम्हाला आयडिया सांगितलं कसली बाहेरचं हे करून. बाबा हे बघ हे नको मावले तसंच ठेवतो चवना लागायची. अहो नाही, ते हा बाहेरचा घेणारच नाही, फक्त आतलाच होता खिसल. हा, आतला मी तुला असं कापून देऊ काय, म्हणजे तुला आतला खिसतोय. आजीला पण दाखव. माझ्या आजी सासूबाई आल्या त्यांना या दाखव. आजी सासू. या माझ्या ताईच्या. आजी सासू. आई हाय करा. हाय. हाय ब्लॉग चालू आहे, व्हिडिओ करते आई. युट्यूबला टाकायला. आपल्या टीव्हीवर लागते ना. नंतर टाकलं की आपण टीव्हीला लावूया. वैष्णवी पण पाहिजे होती, तिला पण दाखवला असता ब्लॉग मध्ये. ती उद्या येणार आहे, उद्या संध्याकाळी येणार आहे.
राणी हा अहो तूप कसं काय आलाय वरती. हो दाखवलं तर असे. ही आता एवढी अशी मलाई आहे, तुम्ही बघू शकता बघा. ह्याचं आता मी तूप काढणार आहे. आणि इकडे त्या ह्याच्यात टाका, बरणीत टाका. दूध कुठे आहे? मी हाय तर तूप चांगलं काढायला आहे हो शिकून तूप. जाईल काही कडनं. शिकवा पूर्ण मला. शिक शिक बाई. खिस्ते खिस्ते बाई खिस्ते. तर आज मी असतं तर मी मस्त गेलं सुशी साखर बारीक आणलं असतं कवळं कवळं होय शोधून. ना शोधून काहीच नाही मला भेटलं. आहे काय डब्यात? काय नाही ना तुझ्या त्या फ्रीजमध्ये राहून हाय बघ काय राहिलं. टाकून नाण्या होतीस मला माहिती नव्हतं. वेलची पावडर भेटली नसती भेटली आम्ही बिना वेलचीचा रवा आवडतो. सगळा ठेवतो मी जपून. डब्बा काढ ग मगाशी खिसलेला. ताईच्या मम्मीने मला चॉकलेट दिली. एक सुद्धा दिलेला काय या टोपात करणार आहे हलवा. आता मी आधी तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेला आहे. तर काय करू अर्धा भेटला. तूप ठेव. कुठे तू? हा बघ इथे डब्बा आहे तुपाची बरणी. चमचा अर्धा तूप टाकून. भाजस्तवर थोडाच घेतला काय थोडा परत टाकते. बारीकच ठेवला गॅस. काजू नाही भेटले फक्त मनुके आणि बदाम आहे ते टाकतो. अजून नाही काय ड्रायफ्रुट्स? अक्रोड अक्रोड नाही मला अक्रोड नाही आवडत. अगं ते काय बंद करू? कर बंद कर गॅस. ते काय बदामासारखेच लागतील घ्यायचं. नाही आवडत मला अक्रोड. आज खाऊन बघूया राणीच्या हातचा दुधीचा हलवा. मी गाजरचा हलवा लेंदा केलाय. सॉरी खूपदा केलाय. दूधचं पहिल्यांदा करते. दोनच राहिले. एवढा काय करणार. तुम्हाला दाखवते हे असे फुगतात मग मला आवडतात. बघितले शेंगदाणा वाटतंय की ना ते. काढ शेंगदाणे. पण तो शेंगदाणा नाही आहे. आपण तुपामध्ये जर मनुके भिजवले तर ते कशी होतात. ते काय ग आपण घ्यायला कसं. आता मला अक्षरशः कंटाळा आलेला आहे. सुरी घे ना ती. जरा कापायला हा राहिला. सुरी घे. गरम होते गाईस. थंडी आहे तरी पण गरम होत आहे. एवढी थंडी आहे आणि रात्री झोपताना मला म्हणते एसी लावून एसी लावून. हा किती पण थंडी असू दे पण मला पाहिजे पंखा असू दे एसी असू दे. आणि हे पण इतर नवरा मला- बायको दोघं थांबचे बस. हे दोघं नवरा बायको कुठल्या ह्याच्यात आलेत काय माहित. ह्यांना थंडी लागते. अरे पण आता दोन वरचा पंखा पण हे घर करतात. एक पंख्यावर काय हवा लागते. अरे पण आता आम्ही राहतो कुठे इथे खोपोली साईड लोणावळा साईड. तर इथे किती थंडी असते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मुंबईला जास्त असते. मुंबईला जास्त इथे असते की थंडी नाही? जास्त असते. पिळशील ना तू तुझ्या ताकदीने तर माझ्या ताकदीने पिळू. हाय माझ्यात ताकद बाई. कपडे लूज पिळते. पाणी असा गळतं कपड्यात. पाणी असा गळतो कपड्यात.
म्हणून विचारलं पिळू कमी. आमच्यात मास कमी आहे ना, पण ताकद पण कमी असू दे. आहे. आमच्यात मास जास्त आहे. खाते पिते पण त्या घरची. कामाचे नाही, उठायला नाही होत, बसायला नाही होत. हे मी नाही घेणार. आम्ही असे हे मी नाही घेणार. कट करणार. ताई भाजते. तुम्हाला इथे आला. असं ते वेलची पूड आता का टाकायची, लासा टाकायची. नसलं टाकणार. हो, आता काय टाकणार? आता दूध टाकणार. दूध साखर पण द्यायचं का? साखर मिळते. तू काढ माझं वेलची आता नाही टाकणार. आता मी दूध टाकणार. दूध थोडंसं बॉईल व्हायला लागेल तर मी साखर टाकणार. काय झालं तुला असं? माझी बहीण पण लाजते हा, पण तिला येतोय माझ्यामध्ये थोडा थोडा कॉन्फिडन्स ब्लॉगमध्ये हाय होई करायचा. कोणतं दूध टाकू? ते तर कोणते दूध कोणतं टाकू? घे तू. सुंठ करून वेलची गेली वाटते. सुंठ पण आहे. सुंठ पण आहे. हा सुंठ पण आहे. हिला वेलची आवडत नाही, मला आवडते. असं काय पदार्थ करून वेलची टाकणार ना, मला बोलतो नको. मला आवडत नाही वेलची अजिबात. मला खूप आवडतं. मला असंच खूप आवडतं. दे तुम्ही देवाला खावा. खावा मला खूप आवडतं. साखर कधी टाकशील? टाकली ना साखर. माझी बहीण विसरली आहे. आणि ड्रायफ्रूट वय वाढतं त्याला असलं. ए, वय शाली. वाढतं. आमच्या दोघींमध्ये फक्त ना 2 वर्षाचाच फरक आहे. तरी पण मी मोठी वाटते. आणि मी छोटी होते. हाईटीने पण तीच मोठी आहे. बघा नीट उभी राहा. बघा खांदा दे ना, खांदा. बघा मी मोठी वाटते ना. असंच असतं. बारकी बहीण मोठी, मोठी आणि बहीण बारकी. आम्हाला, मी कॉलेजमध्ये पण होती ना आणि स्कूलमध्ये आम्हाला सगळे जण म्हणायचे तुम्ही जुळ्या जुळ्या. बहिणी आहात का? फक्त पण आम्ही एवढंच की आता जुळ्या मी नाही. जाडी झाले ना, मी अजून हा. गोल झाले, पण मी जुळ्या मी होते. पण पहिलं मी जर- जेवढी होती. मी पण जर हिच्यासारखी जाडी झाली ना, मग आम्ही डिक्टो जुळ्याच बहिणी दिसतो. आधी मी जेवढी बारीक होती कॉलेजला होती तेव्हा 11वी 12वीला. असा गेंडा होता, गेंडा लहानपणी. नाही मी 5वी नंतर जाडी झाली. चांगली मला एक आठवण करून दिली बहिणींनी. मी इथं आल्यापासून तिला गाडी शिकवते. तिने एकाच दिवसात मला डबल सीट घेतलं आहे. फक्त एवढंच की जरा पाय वगैरे घ्यायला घाबरते. ते पण होईल. कोण शिकवून येत नाही पोटातून, शिकेल ते पण. ते दर मी तर वरून ड्रायफ्रूट्स टाकले. तुम्हाला म्हणजे जास्त बडबड ऐकायला लागते. जास्त बडबडते का ग मी? गडबडीच आहे मी. घ्या सांग करून. अजून काय टाकायचं असतं का? काय नसतं टाकायचं, एवढंच टाकायचं असतं. चटणी मीठ मसाला सगळं टाकते का आता? ते तू सुकवणार ना? हो आठवणार ना? सुकवणार. माझी ना इच्छा होती एंगेजमेंटचा ब्लॉग पण काढायची, पण माझ्या एंगेजमेंटला एवढी घाई झाली, घरात एवढी घाई झाली का खूप झाली, काढताच नाही आलं. बघा माझी इथं लूज बसते पण मी ते टाकले. इकडनं किती वेळा लोकांच्या हॉलमध्ये पडली साखरपुड्याला गेल्यावर, म्हणून मी मधल्या बोटात टाकले. बघ बघ ऋषी, नुसती रिंग हरवते ही. नाही आता नाही हरवणार. इथं रिंग घातली आहे, बांगडी एकच घातली कारण का तुटतात माझ्याकडनं कामं करताना. म्हणजे खूप इच्छा होती माहिती आहे एंगेजमेंटचा ब्लॉग काढायची, पण नाही जमलं. खूप घाई चालू होती घरात. पण मी हळदीचा थोडंसं सुकू दे तरी असे दुधाने टेस्ट. पण मी हळदीचा आणि लग्नाचा नक्की ब्लॉग काढणार. मला आठवण करत आहे तेव्हा आपण असं बोलतो मी ब्लॉग काढणार हे काढणार, पण काय होतं माहिती आहे, पण त्या घरात एवढी गडबड चालू असते ना, एवढी गडबड चालू असते ना की विसरून जातो आपण त्या गडबडीमध्ये. आता किती मला रील करायच्या होत्या, परत मला ब्लॉग काढायचा होता. ब्लॉग काढायचा होता म्हणजे मी असं मला एडिट करायला लय कांटा येतो. पण जरा साखर कमी आहे जरा. माझी बहीण अशी ॲक्टिंग करून बोलते, तिला असं वाटतं पण ते मूवी चालू आहे ना.
भात जास्त पण गोड नको. हे मग जरा तरी गोड पाहिजे. ठीक आहे बेटा, हिला गोड पण लागतं, तिखट पण लागतं. एकच चमचा टाक अर्धा. खूप छान झालेला आहे हो दुधीचा हलवा. माझी बहीण शिकते, हसू नका तिच्यावरती बोलत असत. शिकते ती हळूहळू ब्लॉग काढायला. हळूहळू मी मम्मीला पण घेईल माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या नवऱ्याला पण घेईल. झाकण देतो आहे ठेवायला. आता तो सुकेल मग तुम्हाला दाखवेन लागतं रेडी. चायमध्ये ह्या काय सगळं दाखवेन. तुला पण माझ्यासाठी सवय वाटतं असं सारखं पुसायची. हे बघा झालं, सुकेल थोडं, ते सुकते. वाट्या धुवून जमा करते. सांगू मेन मी माझ्या बहिणीचा रिव्ह्यू घेणार आहे, टेस्ट कशी आहे, कारण का तिच्यासाठी खास बनवलं आहे. काढतो आता, तुम्हाला बाहेरचं दाखवतो. हे बघा झालेलं आहे, मी काढलं आहे. आता मी भाऊजींना घेऊन जाते. काय झालं? गाजर हलवा नाही दुधी हलवा. मला सांगून सांगा, रिव्ह्यू द्या मला, टेस्ट कशी आहे. नंतर देतो आता. आत्ता 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 चांगला झाला असेल तरी पण ते हां, गरम आहे रे. चांगलं झालं असेल तरी ते सांगायचं, आणि चांगलं नसेल झालं तरी बोलायचं नाही चांगलं झालंय. मला काय नाही वाटणार. गरम किती? ते फॅन लाव ना. यात्रा कमिटीने अँब्युलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोहोचवायला. स्टेजच्या बाजूने जावा. तू पहिलं मला टेस्ट करायला देणार होतीस. ठीक आहे भाऊजी दादी, झोपेतून उठलाय असं. फूक मारून खावा, भाजल तोंड. छान आहे. ठेवायचं कुठे? यही नहीं, अभी और सुनिए. तुला मला वगैरे थांब बरं. गरम आहे, तिचा भाजल तोंड. छान आहे, खरंच छान आहे की असंच करताय. खूप छान झालेला आहे दुधी हलवा. टेस्टी. मी पण आता खाते, टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते माझा पण रिव्ह्यू. बाय. मला पण गरम नाही ना, मला तोंड भाजेल. गरम असं जीभ खरखरत होते भाजलं की तोंड, हो ना. नाही पण मस्त एकदम. मावा मावा मस्त लागतं. झालं ना? मस्त. बाय. बाय. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर share करा आणि बाय. कमेंट्स करा. कमेंट्स पण करा.